नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी तुमच्याशी हे 2600 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना जे सांगितलं होतं पाली भाषेतून, हे एक पंचशिलामधलं एक शील आहे की कुठल्या 5 गोष्टी करू नयेत ज्याच्याने एक आध्यात्मिक अधिष्ठान पाया त्याचा भरला जाईल साधकाचा, आणि मग त्याच्यावर आधारित समाधी आणि प्रज्ञेचा तो अभ्यास करून स्वतःला दुःखातून मुक्त करून घेऊ शकतो. तर हे फक्त केवळ संन्यासी भिक्खूंसाठी नाही, तर हे सामान्य जनतेसाठी पंचशीलचे ऑर्डर त्यांच्यासाठीच देखील होते. आणि भिक्खू संन्यासांना तर अजून जास्त कडक शील असायचे. तर हे जे शील आहे, आदिन्नदाना वेरमणी सिक्कापदं समादियामी, याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे आज. आणि तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती असेल तरी ऐकून घ्या. तर शील जे आहे त्याच्यात एक 3D म्हणजे 3 डायमेन्शन्स असतात शिलाच्या. केवळ फक्त मी चोरी करणार नाही एवढंच नाही, तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, त्याही आपण बघू. आणि एक उदाहरण बुद्ध साहित्यातलं आहे की जे वापरलं जातं साधकाला फोकस ठेवण्यासाठी आणि विचलित होऊ नका तुमच्या मार्गावरून त्यासाठी. तर एका गुन्हेगाराला शिक्षा झालेली असते. तर त्याचे फॅमिली मेंबर्स जे आहेत ते विनवणी करतात राजाला की तो आमचा एकमेव करता धरता आहे, तुम्ही त्याला माफ करा, त्याला फासावर चढवू नका. तर राजा शेवटी ती विनवणी ऐकतो, परंतु एक कंडिशन टाकतो की ही जी आता त्यांची एक नर्तिका असते नॅशनल सुंदर, ती नाचते आहे बाजारात, सगळे कार्यक्रम बघतायत, नाचतायत तिच्यासमोर, खूप हजारोंचा जमावडा आहे. आणि त्या गुन्हेगाराला राजा म्हणतो की याच्या डोक्यावर एक तेलाचं भांडं ठेवा आणि याने त्या गर्दीतून ते या टोकापासून त्या टोकाला गर्दीतून क्रॉस करायचं. त्याच्या मागे एक सैनिक असेल धारदार तलवार धरलेला, आणि तो त्याचं पाण्याचं भांडं इकडे तिकडे झालं, एक थेंबही खाली पडला की त्याने त्याची मान कापून टाकायची. आणि जर ते सक्सेसफुली त्याने पलीकडे नेलं तर त्याला मृत्यूपासून अभय मिळेल, म्हणजे राजाची शिक्षा जाईल. आता यात हे किती अवघड काम आहे. ज्याच्यात सांगण्याचं तात्पर्य असं होतं की त्याने नजर डावीकडे उजवीकडे वर खाली कुठेही केली, मान हलवली की त्याचा मृत्यू अटळ आहे, दुसरा त्याला पर्यायच नाही. म्हणजे ही हॅज टू स्टे फोकस. थोडीही चूक केली की त्याचं फळ मिळणार. तसं भगवान बुद्ध म्हणतात की शील जे आहेत याच्यामध्ये थोडीही चूक केली तर त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागणार. म्हणजे प्रत्येक जे शील मोडलं जाईल, भ्रष्ट केलं जाईल किंवा भग्न केलं जाईल, याची शिक्षा होणार. म्हणून शीलाची प्युरिटी फार महत्त्वाची असते. तर मग हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये किंवा जे सामाजिक क्षेत्रात लोक आहेत किंवा जे राजकीय क्षेत्रात आहेत, प्रशासकीय अधिकारी, न्यायव्यवस्थेमध्ये आहेत, अशा लोकांना हे कसं लागू होईल आपल्याला सगळ्यांना एकंदरीत, की अदिन्नदाना म्हणजे काय, याचा अर्थ की व्हॉट एव्हर दॅट इज नॉट गिव्हन टू मी, मला जे दिलं गेलेलं नाही, ओके, माझं नाही किंवा मला दिलेलं नाही, नैतिकदृष्ट्या ते माझं नाही. वेरमणी म्हणजे मी ह्या गोष्टीपासून लांब होईल, जे माझं नाही, जे मला दिलं गेलेलं नाही, जे माझं तत्वतः नाही, ते मी घेण्यापासून लांब राहील. सिक्कापदं असं मी प्रिसेप्ट, असं मी शील धारण करतो. आय फॉलो समाधी आम्ही, म्हणजे मी असं फॉलो करणार, म्हणजे घेणार नाही दुसऱ्याचं, याच्यावर माझा हक्क नाही ते. तर आता याच्यामध्ये 3 गोष्टी मी जे 3D जे म्हणलो की मी स्वतः तर आय विल रिफ्रेन फ्रॉम टेकिंग सच थिंग्स, ज्या माझ्या नाहीत, मला दिल्या नाहीत, माझा त्याच्यावर हक्क नाही, मी तर घेणार नाही. परंतु मी दुसऱ्यालाही सांगणार नाही की तू ते माझ्यासाठी आणून दे, किंवा म्हणजे आय विल नॉट ऑर्डर, आय विल नॉट गेट इट डन. काही लोक म्हणतात ना की मी नाही केलं, ते करतायत, पण तू लाभार्थी आहेस ना त्याचा, बरोबर आहे की नाही. तर इनडायरेक्ट त्याला मी करून नाही घेणार. तिसरी गोष्ट, आय विल नॉट अपलोड, म्हणजे असं करणाऱ्यांचं मी त्यांना प्रोत्साहन पण नाही देणार, त्यांचं कौतुक नाही करणार. आय विल नॉट अप्रूव्ह सच थिंग्स. म्हणजे बरेचसे लोक समजा राजकीय क्षेत्राचा आपण विचार केला की ते राजकारणामध्ये जो नेता असतो किंवा नेत्री असते, ते बरेचसे काळे व्यवसाय करतात, ते हत्या करतात, धमक्या देतात, खोटं बोलतात किंवा इतर काही अजून भ्रष्टाचार करतात. परंतु त्यांचे फॉलोअर्स जे आहेत ते म्हणतात की नाही बा, आम्ही त्यांना सपोर्ट करतो, हे तो चालतंय, हे चलता आहे, असं तसं. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली प्रत्यक्ष जरी त्यांनी जे चोरी, हिंसा, भ्रष्टाचार करण्यामध्ये तुम्ही जरी सहभागी नसले, तरी हा जो तिसरा आस्पेक्ट जो आहे याचा,
की आय विल नॉट अपलोड. तुम्ही ते करता आहात म्हणजे तुमचं सुद्धा शील भ्रष्ट होतंय अशा ठिकाणी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष समर्थन करून अशा लोकांचं. हीच गोष्ट सरकारी अधिकाऱ्यांना किंवा कुठल्याही व्यवस्थेमधल्या लोकांना, सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना लागू होते, की जे आपलं नाही ते घेणं, त्याच्यावर हक्क सांगणं किंवा ते दुसऱ्याकडून घेणं, इनडायरेक्ट त्याचा लाभ घेणं किंवा असं करणाऱ्यांचं समर्थन करणं, हे सगळं शील मोडण्याच्या प्रकारामध्ये येतं. तर आय होप की शीलाचं पावित्र्य, प्युरिटी याच्याबद्दल हे जे शील आहे पंचशिलांमधलं, याच्याबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकलो आणि यातून तुम्हाला प्रेरणा मिळावी की आपलं चोरी न करण्याचं जे शील आहे, दुसऱ्याचं न दिलेलं, आपल्याला न दिलेलं जे घेण्याची काही वृत्ती लोकांमध्ये असते, तर ती प्रवृत्ती आपल्याला कमी करता यावी, जेणेकरून आपल्याला मेंटल प्युरिटीला मदत होईल. अशी मी अपेक्षा करतो की अशी प्रेरणा लोकांना मिळावी. नमो बुद्धाय.